इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या प्रकरणाचा स्वाध्याय। तर यामधील प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। 1. कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास डॅश म्हणतात। तर याचे पर्याय आहेत औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृत रूपांतर। तर याचं उत्तर आहे अंकीकृत रूपांतर। कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास अंकीकृत रूपांतर म्हणतात। 2. शहरी जीवनशैलीचे डॅश हे वैशिष्ट्य आहे। पर्याय एकरूपता, एकजीव, व्यक्तिनिरपेक्षता। तर याचं उत्तर आहे व्यक्तिनिरपेक्षता। शहरी जीवनशैलीचे व्यक्तिनिरपेक्षता हे वैशिष्ट्य आहे। ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। तर जोड्या दिलेल्या आहेत। 1. पाश्चात्य नकल करणे, आधुनिकीकरण। 2. शहरांची वाढ, शहरीकरण। 3. उत्पादनात वाढ, औद्योगिकीकरण। तर चौथी आहे तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरासाठी केलेला उपयोग म्हणजे अंकीकृत रूपांतर। तर यामधील चुकीची जोडी असेल पाश्चात्य नकल करणे, आधुनिकीकरण। तर पाश्चात्य नकल करणे यास योग्य जोडी असेल पाश्चिमात्यकरण। क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत शहरीकरण, औद्योगिकीकरण, अंकीकृत रूपांतर। 1. FYJC च्या प्रवेशासाठी महानगरांमधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया। तर या संज्ञा असेल अंकीकृत रूपांतर। 2. उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण। तर या संज्ञा देता येईल औद्योगिकीकरण। ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। तर यामध्ये एक आहे औद्योगिक क्रांती 16व्या शतकात घडून आली। अधोरेखित जो शब्द आहे तो आहे 16व्या, हा चूक शब्द आहे। तर त्या जागी योग्य शब्द असेल औद्योगिक क्रांती जी आहे ती 18व्या शतकात घडून आली। 2. LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले। तर LPG धोरण हे श्रीमती इंदिरा गांधी यांनी नसून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले। LPG धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले। प्रश्न दुसरा टिपा लिहा। 1. अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम। तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम पुढील प्रमाणे आहेत। अंकीकृत रूपांतराने ई-कॉमर्सला चालना मिळते। त्याचा प्रतिकूल परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर होतो। त्यांचे व्यवसाय व अस्तित्व धोक्यात आले आहे। अंकीकृत रूपांतराचा फायदा मोठ्या उद्योगांना होत असला तरी विपरीत परिणाम छोट्या उद्योगांवर होत असतो। क्रेडिट कार्डच्या सहाय्याने ई-शॉपिंग करणारे ग्राहक प्रमाणाबाहेर अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात। वास्तवार्थाने अनेकांची खरेदी ऐपती पलीकडे असल्याने ते कर्जबाजारी होतात। आभासी जगात वावरणाऱ्या व्यक्तींना वास्तव जीवनाचा विसर पडतो आणि त्यांचे खाजगी जीवन धोक्यात येते। सामाजिक नेटवर्किंगमध्ये प्रचंड वाढ होत असताना प्रत्यक्ष भेटीगाठी व नातेवाईकांशी संबंधाचा विसर पडतो। सामाजिक नेटवर्किंगची व्याधी त्यांना जडते, ते दिवसातील असंख्य तास त्यावर वाया घालवतात। 2. औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम। तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम पुढील प्रमाणे आहेत। औद्योगिकीकरणामुळे
उद्योगप्रधान अर्थव्यवस्था निर्माण झाली. कारखानदारी व व्यापाराचा विकास झाला. त्यात रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. आर्थिक संपन्नतेबरोबर त्यास पूरक वित्तीय संस्थांची संख्या व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. पारंपरिक बलुता पद्धती व बलुत्यांच्या कुटीर उद्योगांचा ऱ्हास झाला. औद्योगिकीकरणाने भारतातील नागरिकीकरणास चालना दिली. शहरे ही व्यापार, उद्योग व शिक्षणाची केंद्रे बनली. शहरांत रोजगार असल्याने ग्रामीण भागातून शहरांकडे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. टाटानगरसारखी नवीन औद्योगिक शहरे अस्तित्वात आली. औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांच्यामुळे सामाजिक संस्थांत संरचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन घडून आले. संयुक्त कुटुंबांची जागा केंद्रित कुटुंबांनी घेतली. जातींचा प्रभाव घटला. स्त्रियांच्या सामाजिक दर्जात सुधारणा झाली. आंतरजातीय विवाहांच्या प्रमाणात वाढ झाली. जातीव्यवस्थेच्या प्रभावाच्या ऱ्हासाबरोबरच वर्गव्यवस्थेचा उदय झाला. समाजाची उच्च, मध्यम व आणि कनिष्ठ वर्गात विभागणी झाली. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. तर औद्योगिकीकरण म्हणजे ऊर्जा साधने व उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून वस्तू व सेवांचे उत्पादन करणे. तर औद्योगिक क्षेत्राच्या सभोवतालच्या ग्रामीण क्षेत्रातून लोकसंख्येच्या शहरी भागातील स्थलांतराच्या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात. औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे मोठी लोकसंख्या असलेली नवीन शहरे निर्माण झाली. म्हणजेच औद्योगिकीकरण हे नागरीकरणास चालना देते. औद्योगिक शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला. म्हणजेच शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आहे. औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष संबंध उत्पादन प्रक्रियेशी आहे. त्याअंतर्गत उत्पादन, वितरण, वाहतूक व संप्रेषण या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण घडून येते. त्यातून उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते. शहरीकरणाचा प्रत्यक्ष संबंध मानवी समुदायाशी येतो. त्याअंतर्गत कुटुंब पद्धती, मूल्यव्यवस्था, सामाजिक संबंध यांच्यातील बदलांचा विचार केला जातो. औद्योगिकीकरण हा बहुतांशी तांत्रिक व आर्थिक स्वरूपाचा बदल आहे. तर शहरीकरण हा बहुतांशी सामाजिक स्वरूपाचा बदल आहे. 2. आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यामधील फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे आधुनिकीकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे, आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. आधुनिकीकरण मूलतः सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. तर जागतिकीकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता, अर्थव्यवस्थेत निर्माण करणे आणि या देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे आहे. जागतिकीकरण ही मूलतः आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाची वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया. तर जागतिकीकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुख्य जागतिक प्रवाहाशी संलग्न करणे, आयात निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाराला मुभा देणे. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला. तर 1991 सालच्या नवीन आर्थिक धोरण जारी करून जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने भारतात परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला झाला.
प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे अंकीकृत रूपांतर. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. अंकीकृतकरण म्हणजे एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टीचे अनुकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अनुकरण करणे. गार्टनर यांची अंकित करण्याची व्याख्या. अंकीकृतकरण म्हणजे उद्योगधंद्यांच्या आकृतीमध्ये प्रागतिक बदल घडवून आणणे आणि त्यायोगे उत्पन्न आणि मूल्यांना वर्धित करणे, यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारित प्रस्थापित केलेल्या संपर्क प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्राची पुनर्रचना केली जाते. अंकीकृत रूपांतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम अमेरिकन कंपनीने प्रचारात आणली. अशा प्रकारे आपल्याला अंकीकृत रूपांतर ही संकल्पना स्पष्ट करता येते. 2. शहरीकरण. तर याचं उत्तर असेल शहरीकरणाची प्रक्रिया ही दुतर्फी असते. त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायामधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणे, त्यामुळे स्थलांतरित याचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धाप्रणाली, मूल्य आणि वर्तन पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूला असतो. शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहराकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टींचा अंतर्भाव असतो. 18व्या शतकात युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे औद्योगिक शहरांचा उद्गम आणि विकास. शहरांच्या स्थापनेबरोबरच शहरी मूल्यांचा प्रसार झाला. शहरीकरणामुळे पारंपरिक विचार, मूल्य, श्रद्धा क्रमाक्रमाने लोप पावत गेले आणि त्याची जागा आधुनिक धर्मनिरपेक्ष मूल्यव्यवस्थेने घेतली. अशा प्रकारे शहरीकरणाची संकल्पना स्पष्ट करता येते. प्रश्न 5. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम. तर याचं उत्तर असेल शहरांची बेसुमार वाढ, पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास, गर्दीतही एकटा अशी स्थिती, व्यक्तिकेंद्रित संस्कृतीचा उदय. ब. खालील विधान चूक की बरोबर ते सांगून कारण स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत आधुनिकतेची उंची ठरवते. तर याचं उत्तर आहे वरील विधान जे आहे ते चूक आहे, कारण व्यक्तीची वेशभूषा ही त्यांची सांपत्तिक स्थिती किंवा वर्ग दर्शवते. पाश्चात्तीकरणाच्या प्रभावामुळे मध्यमवर्गीयांनी व उच्चवर्गीयांनी पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली आहे. वेशभूषा ही व्यक्तीचे शिक्षण व विचारप्रणाली यांचे स्पष्टीकरण करीत नाही. त्या व्यक्तीत तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठा असेलच असे नाही. म्हणजेच आधुनिकतेचे मोजमापन करण्याचे साधन वेशभूषा नाही. 2. शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तर हे विधान आहे बरोबर, कारण शहरीकरणामुळे आपले संबंध दुय्यम आणि औपचारिक बनले आहेत. शहरीकरणामुळे लोक व्यक्तिनिष्ठ बनले आहेत. ते स्वतः पलीकडे कोणाचा विचार करीत नाहीत. शहरीकरणामुळे लोक व्यवहारवादी बनले आहेत. तर शहरीकरणामुळे लोक भौतिकवादी, चंगळवादी बनले आहेत. ते ऐशोआराम व विलासी जीवनावर पैसे खर्च करतात. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा.
एक. शगुप्ता राणावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये 3 पिढ्यांपासून राहत आहे. त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या या दृष्टिकोनामागील 2 संभाव्य कारणे द्या. तर याचं उत्तर आहे 1. शगुप्ता राणावतचे कुटुंब शहरामध्ये राहते आणि आजोबांचे खेडेगाव आहे. शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा खेडेगावात उपलब्ध नाहीत. भोगवादी दृष्टिकोन इतका विकसित झालेला असेल की त्या सोयीसुविधांशिवाय ती जगू शकत नाहीत. 2. शगुप्ता राणावत सुशिक्षित आहे. तिचा दृष्टिकोन व्यक्तिवादी आहे. तिला तिचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि सोशल नेटवर्किंग हवे असते. खेड्यात राहिल्यास त्यावर मर्यादा पडतील म्हणून ती आजी आजोबांच्या गावी राहण्यास तयार होत नाही. 2. काही लोकांना अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते. उदाहरणार्थ, आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकिंगचे व्यवहार आणि खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते? तर याचं उत्तर आहे आंतरजाल बँकिंग व्यवहार करताना आपले खाते हॅक होईल अशी भीती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना वाटते. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची शक्यता त्यांना असे व्यवहार करण्यापासून परावृत्त करते असते. मॉलमध्ये खरेदी करण्यास गेल्यानंतर क्रेडिट कार्डनी पैसे अदा केले जातात. रोखीचे व्यवहार नसल्याने अनावश्यक भरमसाठा खरेदीचा धोका असतो. त्यामुळे काही लोकांना अंकीकृत रूपांतर प्रक्रिया असुरक्षित वाटते. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. तर प्रश्न आहे, जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे. या विधानाची आंतरजालच्या प्रभावासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. तर दिलेले मुद्दे आहेत पालक, मुले व शाळा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, जागतिक आंतरजाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचा स्रोत आहे. या विधानाचे विवरण पुढील प्रमाणे करता येईल. 1. पालक. सुशिक्षित पालक संगणक आणि आंतरजालाद्वारा आपल्या पाल्यासाठी माहितीचे संकलन करतात. परदेशात असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती आंतरजालाद्वारा मिळत असते. त्या माहितीच्या आधारे ते आपल्या पाल्याच्या भावी शिक्षणासंबंधीचे आराखडे बांधतात. अशा अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आपल्या पाल्याने प्राप्त करावी याविषयी ते आग्रही असतात. त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांची पाल्ये दाबली जातात. 2. मुले. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांना लैंगिक जीवनाविषयी कुतूहल असते. ती मुले आंतरजालावरील पोर्नोग्राफी संकेतस्थळांना भेट देतात आणि आभासी जगात वावरतात. त्या मुलांना पालकांनी गुणवत्ता प्राप्त करण्याविषयीचा आग्रह अनाठायी वाटतो. त्यामुळे पालकांची अवज्ञा करण्याची प्रवृत्ती जन्माला येते. त्यातून पालक व मुले यांच्यात अनावश्यक संघर्ष उद्भवतात. 3. शाळा. अनेक शाळांमध्ये ज्ञानसंपादनासाठी संगणकाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयीची माहिती आंतरजालावरून संकलित करावी असा त्यांचा प्रयत्न असतो. विद्यार्थी हितैषी शिक्षक त्यांना या कार्यात सहाय्य करतात. म्हणजेच आंतरजालाद्वारा माहिती संकलन करता येते आणि ज्ञानवृद्धी होते. हा आंतरजालाचा उल्लेखनीय सकारात्मक परिणाम आहे. प्रकरण क्रमांक 5. भारतातील सामाजिक चळवळी. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे डॅश. तर याचे पर्याय आहेत महिला सबलीकरण, कामगार हक्क, पर्यावरण वाचवणे.
तर याचं उत्तर आहे पर्यावरण वाचवणे. चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण वाचवणे. 2. भारतीय लोकदलाची स्थापना डॅश या वर्षी झाली. पर्याय 1954, 1964, 1974. तर याचं उत्तर आहे भारतीय लोकदलाची स्थापना 1974 या वर्षी झाली. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत. 1. स्त्री चळवळ लैंगिक समानता. 2. आंतरराष्ट्रीय स्त्री दशक 1991 ते 2001. 3. टुवर्ड्स इक्वालिटी भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल. 4. स्त्रीवादी चळवळ स्वातंत्र्योत्तर भारत. तर यामधील चुकीची जी जोडी आहे ती आहे स्त्रीवादी चळवळ स्वातंत्र्योत्तर भारत. तर त्या जागी दुरुस्त करून जोडी होईल स्त्रीवादी चळवळ स्वातंत्र्यपूर्व भारत. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. तर चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत S.A. डांगे, सरला देवी, मेधा पाटकर. तर यामध्ये एक आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर. 2. कामगार संघटना चळवळीतील योगदान S.A. डांगे. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. तर यामध्ये विधान आहे 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. तर अधोरेखित शब्द आहे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस. तर त्या जागी अचूक शब्द असेल अखिल भारतीय किसान सभेची. 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. 2. वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन बॉम्बेत झाली. तर याचं अधोरेखित शब्द आहे बॉम्बेत. तर या जागी उत्तर असेल आपलं बरोबर मद्रास. वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन मद्रासमध्ये झाली. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. तर यामध्ये आहे 1. शेतकरी आंदोलन. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल भारत हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संलग्न आहेत. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायातून उद्भवलेल्या असंतोषाची परिणती शेतकरी आंदोलनात झाली आहे. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखालील बिहारमधील चंपारण्य आणि गुजरातमधील खेडा जिल्ह्यात आंदोलने केली. शेतकरी आंदोलनाला संघटित स्वरूप अखिल भारतीय किसान सभेच्या स्थापनेनंतर प्राप्त झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकरी व शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा न झाल्याने शेतकरी संघटना अधिक संघटित झाल्या. शरद जोशी यांच्यासारख्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आंदोलने यशस्वी होऊन त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या. 2. सामाजिक चळवळीची वैशिष्ट्य. तर याचं उत्तर आहे सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सामूहिक स्वरूप. सामाजिक चळवळ ही एक सामायिक कृती असून त्यात संपूर्ण समूह सहभागी होणे अपेक्षित असते. 2. नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती. सामाजिक चळवळी प्रभावी होण्यासाठी त्या पूर्वनियोजित असणे आवश्यक आहे. चळवळ ही उत्स्फूर्त नसून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याची ती हेतुपुरस्सर कृती असते. विचारप्रणाली आणि उद्दिष्टे. सामाजिक चळवळी विशिष्ट विचारप्रणालीवर आधारित असतात. चळवळीचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी विचारप्रणाली त्यास मार्गदर्शन करते. 4. सामाजिक बदल. सामाजिक चळवळींचा उद्देश बदल घडवून आणणे हा असतो. चळवळ सामान्यतः
प्रस्थापित व्यवस्थेत बदल करण्यासाठी हाती घेतली जाते. शासनाच्या अन्यायकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी चळवळी उभारल्या जातात. सत्ताधिकाऱ्याने सुरू केलेल्या बदलास चळवळ प्रतिरोध करते. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्योत्तर टप्पा. त्याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. महिलांवरील अन्यायकारक आणि सामाजिक रूढी व परंपरांचे निर्मूलन करण्याचे कार्य समाजसुधारकांनी ब्रिटिश सरकारने केले. कोणत्या? स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये महिलांना समान अधिकार, महिला कल्याण आणि सक्षमीकरणास भारत सरकारने सहाय्य केले. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये शिक्षणाच्या अभावी आपल्या अधिकारांविषयीची जागरूकता महिलांमध्ये कमी असल्याने स्त्री शिक्षणास प्राधान्य देण्यात आले. स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात महिलांमध्ये साक्षरतेचा प्रसार झाल्याने त्या स्त्री सक्षमीकरणाविषयी आग्रही आहेत. स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व उच्च जातीच्या किंवा उच्चभ्रू पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांनी केले. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व ही विशिष्ट जाती किंवा वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्याने स्त्रियांमध्ये आत्मप्रतिष्ठा व आत्मभावाची जाणीव विकसित झाली. स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्त्रियांच्या अधिकारांसाठी सतत संघर्ष करणाऱ्या महिलांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव विकसित झाली. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे सामाजिक चळवळ. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. टर्नर आणि किलियन यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक. हर्बर्ट ब्लूमर यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत असणारा सामूहिक गट. सिडनी टॅरो यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन, विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद. निषेध आंदोलने, बंडखोरी, प्रतिकार आणि दंगलीसुद्धा सामूहिक निदर्शनात्मक कृती आहेत. त्यांना सामाजिक चळवळ म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ भारतातील कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या चळवळी. 2. पर्यावरणीय चळवळ. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. गाडगीळ आणि गुहा यांच्या मते नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय. हरित चळवळ, संवर्धन चळवळ या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळीसाठी वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 5. संकल्पनांची आकृती पूर्ण करा. 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळीपुढील महत्त्वपूर्ण आव्हाने. तर कोणती आव्हाने होती? तर यामध्ये आहे पुरुषप्रधान समाज, शिक्षणाचा अभाव, धार्मिक रूढी परंपरा, संयुक्त कुटुंब. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का? तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल. पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे पर्यावरण ऱ्हासास मानवी वर्तन जबाबदार आहे याची जाणीव झाली आहे. पर्यावरण संवर्धनविषयक महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये मी सक्रियरित्या सहभागी होतो.
पर्यावरणविषयक संघटनांचे सदस्यत्व घेऊन त्यांच्या पर्यावरणविषयक जागृती मोहिमातही सहभागी होतो. शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्ष आचरणात आणतो. 2. सामाजिक चळवळींद्वारे सामाजिक वास्तवाचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करा. तर याचं उत्तर असेल 19व्या शतकात स्त्रीविषयक चळवळीमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय व अत्याचार या सामाजिक वास्तवाची जाणीव पुरुषप्रधान समाजात झाली. अनिच्छेने त्या समाजाने स्त्रीविषयक सुधारणा स्वीकारल्या. 21व्या शतकात सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्याने स्त्री पुरुष समानता हे तत्व अनेक कुटुंबात आचरणात आले आहे. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. तर प्रश्न आहे, समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या विधानाच्या संदर्भात आपण अभ्यासलेल्या कोणत्याही 2 भिन्न सामाजिक चळवळी निवडा आणि त्यावर टिप्पणी द्या. तर यामध्ये एक आहे चळवळीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आणि 2 आहे चळवळीमुळे भारतीय समाजात कसे बदल घडून आले. तर यावर आपल्याला असे उत्तर देता येईल. शेतकरी चळवळ. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संबंधित व्यवसायाशी संलग्न आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळातील महसूल प्रणाली शोषणकारी होती. त्याविरुद्ध 19व्या शतकात देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांनी उठाव केले. 20व्या शतकात राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चंपारण्य, खेडा आणि बारडोली येथे सत्याग्रह केला. स्वामी सत्यानंद यांनी बिहार राज्यात शेतकरी सभा संघटित केली. 1936 साली पहिली किसान काँग्रेस आयोजित करण्यात आली. 1936 साली अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकरी व शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. 1970च्या दशकात देशातील विविध राज्यांत नव्याने शेतकरी चळवळीचा उदय झाला. शेतकरी चळवळीमुळे शेतकरी वर्ग संघटितपणे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शासनाला जाग आली असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. कामगार चळवळ. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात औद्योगिकीकरणाची सुरुवात होऊन भांडवलदार व कामगार असे 2 वर्ग उदयास आले. कामगारांनी संघटितपणे भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सन 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. पहिल्या महायुद्धानंतर कामगारांनी संपाचे अस्त्र उगारून आपला असंतोष व्यक्त केला. सन 1982च्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या अयशस्वी संपानंतर भारतातील कामगार चळवळ क्षीण झाली आहे. कामगार चळवळींद्वारा साम्यवादी विचारांचा प्रसार झाला. कामगारांनी संघटितपणे भांडवलदार वर्गाकडून होणाऱ्या शोषणाचा विरोध केला. कामगार हिताचे कायदे करण्यास त्यांनी शासनास भाग पाडले. मात्र जागतिकीकरणानंतर शासनाची भूमिका अधिकाधिक भांडवलधार्जिनी होत आहे. क्षीण कामगार चळवळ ते रोखू शकत नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे उत्तर देता येईल. प्रकरण क्रमांक 6 भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणाचा स्वाध्याय. तर यामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये 1. घरगुती हिंसेचा कायदा डॅश साली पारित करण्यात आला. पर्याय 1995, 2005, 2011. उत्तर 2005. घरगुती हिंसेचा कायदा 2005 साली पारित करण्यात आला. 2.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणामध्ये हे डॅश हे एक आहे. पर्याय बहुविध पीक पद्धती, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल. तर याचं उत्तर आहे कर्जबाजारीपणा. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणामध्ये कर्जबाजारीपणा हे एक आहे. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत. 1. चरस मादक पदार्थांचे व्यसन. 2. हिंसक चित्रपट आंतरजालांचे व्यसन. 3. सेल्फायटिस अंमली पदार्थांचे व्यसन. 4. देशी दारू मद्याचे व्यसन. तर यामध्ये चुकीची जोडी आहे 3. सेल्फायटिस अंमली पदार्थांचे व्यसन. तर या जागी दुरुस्त करून जोडी असेल सेल्फायटिस म्हणजेच भ्रमणध्वनीचे व्यसन. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. तर दिलेल्या संज्ञा आहेत अंमली पदार्थ, पितृप्रधान पद्धती, लिंगभेद. तर यामध्ये एक आहे उभयलिंगी व्यक्तींना भेडसावणारी समस्या, पितृप्रधान पद्धती. 2. याच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात, अंमली पदार्थ. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. तर यामध्ये एक आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस हे व्यसनाधीन व्यक्तीला मदत करते. तर या जागी अचूक शब्द असेल व्यसनमुक्ती केंद्र. व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनाधीन व्यक्तीला मदत करते. 2. वृद्धत्व ही कृत्रिम प्रक्रिया आहे. तर या जागी योग्य शब्द असेल नैसर्गिक. वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. तर यामध्ये एक आहे व्यसनाचे दुष्परिणाम. तर याचे उत्तर आपल्याला असे देता येईल कोणतेही व्यसन हे व्यसनाधीन माणसाला आर्थिक संकटाकडे नेणारे असते. व्यसनपूर्तीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. व्यसनमुक्तीचे उपचारही खर्चिक असतात. व्यसनाधीन व्यक्तीमधील तणाव, अस्वस्थता, चिडखोरपणा आणि आक्रमकतेचा व्यसनाधीन व्यक्तीवर आणि कुटुंबातील इतर व्यक्तींवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. व्यसनाधीन व्यक्ती एकलकोंडी बनते. ती समाजात जाऊन अन्य लोकांशी मिसळणे टाळते. आपल्या व्यसनाधीनतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते. व्यसनाधीनतेमुळे कामाशी असलेली बांधिलकी आणि कार्यक्षमता कमी होते. एकाग्रता करण्याच्या असमर्थतेमुळे कामाचा घटता आलेख दिसून येतो. 2. वृद्धांच्या समस्यावरील उपाय योजना. तर याचं उत्तर असे देता येईल घरातील तरुण सदस्य वृद्ध व्यक्तीकडे लक्ष देत नाहीत. त्यावर काही उपाय आहेत ते पुढील प्रमाणे. कुटुंबातले सर्व व्यक्तींनी ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा, त्यांना सन्मानाने वागवावे. घरात काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा निर्णय घ्यावा. त्यांना मानसिक त्रास होईल असे वागू नये. वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारे राष्ट्रीय धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्याअंतर्गत वृद्धाश्रमाची स्थापना, आरोग्य केंद्रात आवश्यक सेवा सुविधा पुरवणे, उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या वृद्धांना अर्थसहाय्य करणे इत्यादी उपक्रमाची योग्य प्रकारे कार्यवाही करावी. हेल्पाएज इंडिया, डिग्निटी फाउंडेशन यासारख्या सेवाभावी संस्था वृद्धांना सहाय्य करण्याचे कार्य करतात. विविध शैक्षणिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यासंबंधी प्रबोधनाचे कार्य करावे.
त्यातून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत समाजात जागृती निर्माण होऊन योग्य मूल्ये रुजतील. प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. यामध्ये एक आहे सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या, यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर जी समस्या समाजातील असंख्य व्यक्तींना ग्रासते तिला सामाजिक समस्या असे म्हणतात. तर जी समस्या एखाद्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला ग्रासते तिला वैयक्तिक समस्या असे म्हणतात. सामाजिक समस्येची व्याप्ती ही व्यापक असते, तर वैयक्तिक समस्येची व्याप्ती मर्यादित असते. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. त्या समस्या सोडवण्यासाठी काही वेळेला शासनाला हस्तक्षेप करावा लागतो आणि त्यासंबंधीचे कायदे करावे लागतात. वैयक्तिक समस्यांचे निराकरण संबंधित व्यक्तीने व त्याच्या कुटुंबाने करावयाचे असते. त्या समस्या सोडवण्यासाठी काही सामाजिक संस्था कार्य करतात. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नववधू दहन, हुंडा पद्धत इत्यादी सामाजिक समस्या आहेत. शारीरिक व मानसिक आजार, व्यसनाधीनता इत्यादी वैयक्तिक समस्या आहेत. 2. भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थाचे सेवनाचे व्यसन, यामध्ये फरक स्पष्ट करा. तर यामध्ये बघा, भ्रमणध्वनी ही एक प्रतिष्ठेची बाब समजली जाते. त्यामुळे सतत वरच्या श्रेणीचा भ्रमणध्वनी बाळगण्यापासून या व्यसनाची सुरुवात होते. समवयस्कांच्या सोबत राहत असताना मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव म्हणजेच दबावाखाली अंमली पदार्थ सेवनाच्या व्यसनाची सुरुवात होते. भ्रमणध्वनीचे उपकरण केवळ संदेश घेण्याचे साधन राहिले नाही, त्यातील अगणित सुविधांच्या चक्रव्यूहात व्यक्ती स्वतःला अडकवून घेते. मित्रमैत्रिणींच्या दबावाखाली केवळ कुतूहल म्हणून सुरुवात झालेले हे व्यसन उत्तरोत्तर वाढत जाते. भ्रमणध्वनीच्या सतत वापरामुळे वर्तणुकीच्या काही समस्या निर्माण होतात. सतत बोलत राहणे किंवा सतत बारीक सारीक गोष्टींचे चित्रण करण्याची सवय पडते. काही व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने दारूचे सेवन करणे, अन्य मादक द्रव्यांचे सेवन करणे या गोष्टी घडतात. त्यातून मानसिक अस्वस्थता निर्माण होते. प्रश्न क्रमांक 4, पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर यामध्ये एक आहे घरगुती हिंसा. तर याचं उत्तर आहे अँथनी गिडिन्स यांनी असे प्रतिपादन केले आहे की कुटुंबातील एका व्यक्तीने एक किंवा अनेक व्यक्तीविरुद्ध शारीरिक शक्तीचा उपयोग आणि त्यातून उद्भवणारी दुखापत म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. अशी कृती वारंवार घडल्याने कुटुंबातील अन्य व्यक्ती भयग्रस्त बनतात. अशा प्रकारचा हिंसाचार पत्नी आणि अल्पवयीन मुलांवर केला जातो. अलीकडच्या काळात त्यात वृद्ध आईवडिलांचीही भर पडली आहे. कौटुंबिक हिंसाचारात शारीरिक छळ, भावनिक व लैंगिक अत्याचार आणि आर्थिक लुबाडणूक याचा समावेश होतो. सन 2005 मध्ये संसदेने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा पारित केला आहे. महिला संघटना याबाबत कृतीशील आहेत. बेल बजाव चळवळ महिला संघटना हाती घेतात. समाजात या प्रवृत्तीच्या विरोधात जाणीव जागृती मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. 2. कौशल्यांचा विकास. ज्ञानाभिमुख शिक्षणाच्या जागी व्यवसायाभिमुख शिक्षण आजच्या काळाची गरज आहे. त्याअंतर्गत व्यवसायासाठी उपयुक्त असणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रशिक्षित व्यक्तीला उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध होते किंवा ती स्वतः उद्योजक बनवून स्वतःची प्रगती साध्य करू शकते. उदाहरण, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विविध क्षेत्रांतील क्षमता बांधणी विकसित करणे हे आहे. प्रश्न क्रमांक 5 संकल्पना चित्र पूर्ण करा. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेवरील उपाय. तर याचं उत्तर आहे जनजागृती निर्माण करणे, व्यसनमुक्ती केंद्र
कायदेशीर तरतुदी, समुपदेशन करणे, या प्रकारे आपल्याला हे संकल्पना चित्र पूर्ण करता येईल. ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून कारण स्पष्ट करा. विधान आहे, तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. तर याचं उत्तर आहे वरील विधान बरोबर आहे. कारण 18व्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आली, त्यामुळे उत्पादन वाढले, लोकांचे राहणीमान सुधारले, औद्योगिक शहरांचा विकास झाला. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाचा शोध लागल्याने, आंतरजालाचा विकास झाल्याने मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम घडून आले. प्राचीन काळात चाकाचा शोध लागला आणि मानवाने समाजाच्या प्रगतीचा प्रारंभ झाला. वैद्यकशास्त्रातील शोधामुळे दुर्धर रोगावर उपाय करणे शक्य झाले. 2. व्यसनाधीनता आणि सामाजिकीकरण या प्रभावी संबंध दिसून येतो. व्यसनाधीनता आणि सामाजिकीकरण यात प्रभावी संबंध दिसून येतो. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, हे विधान बरोबर आहे. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस किंवा नार्कोटिक्स अनॉनिमस व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्था व्यसनाधीन व्यक्तींना एकत्र आणतात, त्यांच्यात संवाद घडवून आणतात आणि व्यसनमुक्तीची प्रबळ इच्छा निर्माण करतात. सामाजिक प्रतिष्ठा मिळवणे यासाठी अनेक लोक व्यसनाला बळी पडतात. व्यसनाधीनतेची सुरुवात समवयस्कांसोबत त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या दबावाने होते. वडीलधाऱ्याच्या प्रयत्नामुळे, धर्मगुरूचे उद्बोधन आणि प्रशिक्षित समुपदेशकाच्या प्रभावाखाली व्यसनमुक्ती घडून येऊ शकते. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. घरगुती हिंसेशी संबंधित बहुतांश तक्रारीमधील व्यक्ती या स्त्रिया असतात, या संदर्भात तुम्हाला काय वाटते? तर याचं उत्तर असे देता येईल, कौटुंबिक हिंसाचारात व्यक्ती या बहुतांशी स्त्रिया असतात. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. पितृसत्ताक पद्धती. भारतीय समाज हा मुख्यतः पितृसत्ताक आहे. याचा अर्थ आपल्या समाजात पुरुष आणि इतर यांच्यामध्ये सत्तेचा समतोल आहे. समाजातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळत आहे, परंतु तरीही तृतीयपंथी व्यक्ती, स्त्रिया, मुले यांचा दर्जा दुय्यम आहे. त्यामुळे घरगुती हिंसा होताना दिसून येते. 2. असुरक्षितता. एका जोडीदाराच्या, विशेषतः पुरुषांच्या मनातील असुरक्षितता दुसऱ्या जोडीदाराविषयी दुखावली जाणे, अधिकाराला आव्हान दिल्याची भावना निर्माण होणे, दुसऱ्याच्या निष्ठेविषयी शंका वाटणे अशी विविध रूपे धारण करते. कौटुंबिक हिंसेला जन्म देण्यासाठी अशी कारणे पुरेशी असतात. 3. नातेसंबंधामधील दुरावा. जोडप्याचे वैवाहिक नाते, घरातील इतरांशी असलेले नाते यांच्यात बिघाड निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये एकमेकाविषयी असुरक्षिततेची भावना, संशय, वयातील पिढीतील अंतर, सांस्कृतिक अंतर आणि एकमेकांशी न पटणे अशा गोष्टींचा समावेश असतो. त्यातून तिरकस बोलणे, एकमेकाविषयी तक्रारी, नावे ठेवणे, अपमानकारक बोलणे व शारीरिक इजा करणे या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. 4. लैंगिक वर्तणूक संबंधीचे पारंपरिक संकेत. लैंगिक वर्तणूक आणि स्त्री पुरुषांच्या कौटुंबिक भूमिकांच्या बाबतीत संकेताच्या विरोधी वर्तनाचा पारंपरिक पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोध केला जातो. तसेच घरातील तरुण मुलामुलीवर त्यांच्या वयात येण्यापासून ते प्रौढ होईपर्यंतच्या वयात त्यांच्यावर भरपूर निर्बंध घातले जातात. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा, कमीत कमी 150 शब्दांमध्ये. तर प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सामाजिक समस्या का आहेत, यावर चर्चा करा. शेतकऱ्यांना
सहाय्यभूत ठरणारे योग्य सामाजिक आर्थिक उपाय सुचवा. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. शेतकऱ्यांची आत्महत्या ही सामाजिक समस्या आहे. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील 70% लोक कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायात कामे करतात. गेल्या दशकापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्या ही अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या निर्माण होण्यास जबाबदार असणारी कारणे पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये एक आहे बीटी बियाणे. विदर्भातील शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन वाढावे म्हणून बीटीचे सुधारित वाण असलेले बियाणे वापरू लागले. पण बीटी बियाण्यासाठी सिंचनाची सोय असणे आवश्यक असते. पाऊस हा अनियमित असतो. जेव्हा जेव्हा लागवड करायची तेव्हा बीटी बियाणे ही नवीनच घ्यावी लागते. या व्यवहारामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. 2. हुंडा पद्धत. ग्रामीण भागात पारंपरिक रूढी व परंपरेचा पगडा अजूनही मोठ्या प्रमाणात कायम आहे. मुलींच्या लग्नासाठी हुंडा देण्यासाठी बँका, पतपेढ्या यासारख्या संस्था किंवा सावकाराकडून कर्ज काढतात. शेतकरी आत्महत्या हुंडा पद्धतीमुळे झालेले कर्ज हे महत्त्वपूर्ण कारण आहे. 3. पर्यावरणाचा ऱ्हास. बेसुमार जंगलतोड, प्रमाणाबाहेर वाढते प्रदूषण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन या सर्वांचा परिणाम पर्यावरणाच्या ऱ्हासावर होतो. देशाच्या एका भागात महापूर तर दुसऱ्या भागात पाऊसच नाही. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थार्जनावर परिणाम होतो. त्यामुळे वाईट परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ शकतात. 4. नवीन तंत्रज्ञानाविषयी अज्ञान. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि लागवडीच्या पद्धती यांची माहिती शेतकऱ्यांना असेलच असे नाही. त्यामुळे बीटी बियाण्यांची लागवड नुकसानकारक ठरली. ही नुकसानकारक ठरते. 5. जागतिकीकरणाचा परिणाम. जागतिकीकरणामुळे आपले दैनंदिन जीवन व्यापाराच्या बाजारीकरणात सापडले आहे. खुल्या बाजारपेठेमुळे परदेशी माल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पन्नावर होतो. 6. कर्जबाजारीपणा. प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी शेतकरी सहकारी पतसंस्था व सावकार यांच्याकडून कर्ज घेतात. उत्पादन व्यवस्थित झाले नाही तर कर्ज फेडले जात नाही किंवा ते फेडू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढत जाते. अशा निराशाजनक परिस्थितीत काही शेतकरी आत्महत्यासुद्धा करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला शेतकरी आत्महत्याच्या समस्या लिहिता येतात. ब. सामाजिक व आर्थिक उपाय. तर यामध्ये एक आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था. अवर्षण, नापिकी, कर्जबाजारीपणा यासारख्या समस्या शेतकऱ्यांसमोर असतील तर त्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. 2. आंतरपीक पद्धती. वर्षातून एकदाच पिके घेण्याऐवजी 2 किंवा 3 पिके घ्यावी. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके माफक दरात उपलब्ध करून द्यावे. शिवाय अगोदर त्यांना पीक उत्पादन कसे चांगले येईल याविषयी प्रशिक्षण द्यावे. 3. सिंचन. सिंचन ही शेतीची आवश्यक गरज आहे. पूर आणि अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा साठा करून तो योग्य वेळी पिकाला पाणी देण्यास उपयुक्त ठरावा. यासाठी लघुसिंचनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. 4. विमा. निराशाजनक परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळावा म्हणून आयुर्विमा किंवा पिकांचे नुकसान झाले तर नुकसानासाठी पीक विमा प्राप्त व्हावा. 5. बँकांची भूमिका. कर्ज मिळण्याच्या कायदेशीर अडचणीमुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. बँका, सहकारी पतपेढ्या यांची नियम आणि कायदे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरतात.
बँकांनी मदतीचा सहानुभूतीचा दृष्टिकोन स्वीकारून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी कर्जपुरवठा करावा. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर देता येईल.